आझमीजी, मला आपली बाजू निश्चित लक्षात आलेली आहे। तुषार भोसलेंसाठी मला पुढचा प्रश्न आहे। तुषारजी, आज केलेल्या वक्तव्यानंतर आणखी एक बाजू समोर येताना दिसते की अबू आझमींचं जे म्हणणं आहे ते त्यांनी तर स्पष्ट केलं, मात्र तुषारजी, वारीची आणि नमाज पठणाशी झालेली जी तुलना आहे त्याच्यावरती नेमका आक्षेप आहे की आपली नेमकी बाजू काय आहे? असं आहे विशालजी, मला खरं तर वाटलं होतं की अबू आझमी या चॅनलवर आल्यानंतर खरं तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतील, समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागतील आणि त्यांच्या भूमिकेचं ते स्पष्टीकरण देतील। पण पुन्हा एकदा ते तीच चूक करतायत की संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे, तो जागतिक दर्जाचा एक सोहळा आहे आणि आपल्या सगळ्या 12 कोटी जनतेचं हे वैभव आहे। हे कुठल्याही एका धर्माचं, एका जातीचं वैभव नाही। प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाची वारी ही अस्मिता आहे, वारी ही आपलं गौरव आहे, वारी हे आपलं वैभव आहे। आणि ते वैभव काही आजकालचं नाही। ट्रॅफिक आत्ता आली, गाड्या आत्ता आल्या, 700 वर्षापासून वारी सुरू आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी ती गौरवाची बाब आहे। पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतं की महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी एक असलेल्या अबू आझमींना या पवित्र वारीच्या परंपरेची तुलना एका विशिष्ट धर्माच्या प्रार्थनेशी करावीशी वाटते। वारीची तुलना ते नमाजशी करतायत, हे खूप मोठं दुर्दैव आहे। अरे बाबा, नमाज दिवसातनं एका दिवसात 4-5 वेळा पडला जातो आणि वारी लाखो लोक स्वयंशिस्तीने आळंदीपासून पंढरपूरला, देहूपासून पंढरपूरला किंवा आपल्या गावापासून पंढरपूरला वर्षातनं एकदा अनेक हजारो लाखो लोक एकत्रित येऊन आपल्या भगवंताच्या नामात, हरिनामात तल्लीन होत आपली वैयक्तिक साधना करत पायी चालतात। आणि तुम्ही ट्रॅफिक जाम म्हणतात या वारीला। लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आपल्याला लोकांनी निवडून दिलाय। 12 कोटी जनतेमध्ये आज हा संपूर्ण महाराष्ट्र अतिशय या बाबीला शर्मेने मान खाली गेली की जेव्हा तुम्ही वारीच्या सोहळ्याला ट्रॅफिक जाम सारखं संबोधलं। आणि म्हणून मला अबू आझमींना या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे वारीची तुलना नमाजशी करू शकत नाही। तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। वारीच्या तुलनेला कोणीही समर्थन करू शकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा ती चूक करू नका। चूक मान्य करा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन म्हणा की माझ्याकडनं चूक झाली आहे। ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं दर्शन घ्यायला तुम्ही जाणार आहेत का, माझा सवाल आहे। तुम्ही ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांचं दर्शन घेऊन माफी मागा की मी महाराष्ट्राचा आमदार म्हणून माफी मागतो की महाराष्ट्राच्या पवित्र परंपरेला माझ्या बोलण्यामुळे अनेकांच्या श्रद्धेला दुखापत झाली आहे, भावना दुखावल्या गेल्या आहेत। इथे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका। वारी तुमची, आमची, सर्वांची आहे। 12 कोटी जनतेची वारी आहे। महाराष्ट्रात राहून वारीच्या परंपरेवर असं शिंतोडे उडवणार असाल तर आम्ही हे सहन करणार नाही। नक्कीच आपण अबू आझमींची बाजू तर जाणून घेणार आहोतच, मात्र तत्पूर्वी वारकरी